नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आरआरबी मार्फत अतिशय महत्त्वाच्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांच्या जाहिरातीची वाट बहुतेक जण बघत होते, कॉल एसएमएस करत होते, तर शेवटी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे स्टेशन मास्टर झालं, त्यासोबत टीसीचं पद झालं आणि इतर टायपिंगचे पद झाले. हे सर्व नॉन टेक्निकलचे पद आहेत मित्रांनो, आणि त्यांच्यासाठी जाहिरात शेवटी प्रसिद्ध झालेली आहे. तर या पदभरतींविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. यामध्ये काही ग्रॅज्युएट लेवलची पदे आहेत, काही अंडर ग्रॅज्युएट लेवलची पदे आहेत मित्रांनो. सर्व टोटल जर म्हटलं तर 9 आपल्याला पद बघण्यासाठी भेटतात. आणि यावरती सेपरेट व्हिडिओ आपण टाकलेला होता. त्यामध्ये एज एज्युकेशन विषयी संपूर्ण माहिती आपण दिलीच होती. शेवटी आता जाहिरात आलेली आहे. ऑनलाईन जे अर्ज आहेत तर 14 तारखेपासून सुरू होत आहे मित्रांनो. 14/9/2024 पासून या सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू होत आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज आपल्याला न चुकता घर बसल्या जर भरून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आताच एक संपर्क देतोय. कारण सेंट्रल लेवलची भरती आणि त्यासोबत नॉन टेक्निकलची पद असणार आहेत मित्रांनो. आणि नॉन टेक्निकल मध्ये जर विचार केला तर आरआरबी मार्फत खूपच कमी पदांसाठी भरती येत असते. परंतु यावर्षी जर म्हटलं तर भरपूर पद आहेत मित्रांनो, आणि मोठी भरती आलेली आहे. संधी तुमच्यासाठी चांगली असणार आहे. तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर एक नंबर देतोय, त्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप वरती मेसेज करायचा आहे. तर बघा, आताच तुम्ही हा नंबर नोट करून घ्या. यावरती व्हॉट्सअप वरती तुम्ही मेसेज करू शकता आणि संपूर्ण माहिती मिळवू शकता. कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे, डॉक्युमेंट तुम्हाला सेंड करायचे आणि त्यानंतर घर बसल्या व्यवस्थित न चुकता तुम्ही अर्ज भरून घेऊ शकता. 7057 नंबर तुम्ही लगेच नोट करून घ्या. 705749 त्यानंतर 4493 हा नंबर असणार आहे. यावरती ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन अर्ज भरून दिले जातील मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट पाठवली जाईल. लिस्ट पाठवल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट सेंड करायचे आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरून दिले जातील. या सर्व पदांसाठी आता खाली ज्या पण पदांविषयी तुम्हाला माहिती मी देणार आहे त्या सर्व पदांसाठी 14 तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे मित्रांनो. ठीक आहे. तर चला आता पुढे तुम्ही नंबर नोट करून घेतलेला असेल. नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे पुढे नाही तर इथे वरती तुम्हाला नंबर देऊन टाकतोय. तिथे तुम्ही संपर्क करू शकता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी. आता पुढे बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकूण 9 पद असणार आहे. नॉन टेक्निकलचे पद असणार आहे, काही ग्रॅज्युएट लेवलची असणार आहे, काही अंडर ग्रॅज्युएट लेवलची पद असणार आहे. सर्व पदांवरती आपण सेपरेट माहिती बघणार आहोत आणि डिटेल मध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर यासाठी सांगितल्याप्रमाणे 9 तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे. 13 तारीख शेवटची असणार आहे. 13/10 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तर बघा, आता पदांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. पहिलं पद असणार आहे तिकीट सुपरवायझर. यासाठी जर म्हटलं तर पे लेवल स्केल जर विचार केला तर 6चं पेमेंट तुम्हाला भेटणार आहे. आता पेमेंट स्टार्टिंग पेमेंटच इथं म्हटलेले 35,400. यामध्ये इतर महागाई भत्ते, इतर देय भत्त्यांचा समावेश असतो. म्हणजे 40,000 जास्त तुमचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. यामध्ये मेडिकल स्टँडर्डचा जर विचार केला तर B2 आपल्याला इथं मेडिकल स्टँडर्ड भेटणार आहे. वयाची अट जर म्हटलं तर 18 ते 36 एवढं तुमचं वय असणं गरजेचं असणार आहे. 18 ते 36 या दरम्यान वय असेल तर तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे. टोटल जागा जर म्हटलं तर 1736 एवढ्या जागा असणार आहे. पुढे महत्वाचं दुसरं पद असणार आहे स्टेशन मास्टर. यासाठी सुद्धा बहुतेक विद्यार्थी विचारत होते. स्टँडर्ड जर विचार केला तर आपल्याला पे लेवल स्केल 6चं पेमेंट भेटतं. A2चं आपल्याला इथं मेडिकल स्टँडर्ड भेटतं आणि 35,400 तुमचं स्टार्टिंग पेमेंट म्हटलेलं आहे. याचं 41,000 पेक्षा स्टार्टिंग पेमेंट इथं जास्त असणार आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर 18 ते 36 एवढ्या वयामध्ये जेवढे पण उमेदवार आहेत ते इथं अर्ज करू शकतात. 994 एवढ्या जागा आहेत मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर ट्रेन मॅनेजरचं पद आहे मित्रांनो. 5 लेवलचं पेमेंट असणार आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला पेमेंट स्टार्टिंग किती असणार आहे? 35,000 पेक्षा जास्त इथं स्टार्टिंग पेमेंट तुमचं असणार आहे. पुढे जर म्हटलं तर A2चं आपल्याला मेडिकल स्टँडर्ड भेटणार आहे आणि वयाची अट असणार आहे 18 ते 36 वर्ष. पुढे जर विचार केला तर आपल्याला एकूण जागा असणार आहे 3,144 एवढ्या जागांचा समावेश. पुढे जर म्हटलं तर आपल्याला जे ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपिस्टचं पद आहे त्यासाठी पे लेवल स्केल 5चं पेमेंट असणार आहे आणि 29,200 पासून आपलं पेमेंट सुरू होणार आहे. म्हणजे 35,000 पेक्षा जास्त पेमेंट इथं होणार आहे. इतर देय भत्त्यांचा समावेश करून C2चं मेडिकल स्टँडर्ड तुम्हाला भेटणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 18 ते 36 वर्षातील उमेदवार इथं अर्ज करू शकतात. एकूण जागा जर म्हटलं तर 732 जागा आहेत मित्रांनो. 732 नव्हे 1507 जागा आहेत आणि 732 या खालील पदासाठी जागा आहेत. जे पद आहे आपल्याला सिनियर क्लर्क टायपिस्टचं पद आहे मित्रांनो. पे लेवल स्केल 5चं पेमेंट असणार आहे. आणि पुढे जर म्हटलं तर 29,200 पेमेंट म्हटलेले म्हणजे 35,000 पेक्षा जास्त पेमेंट सुरू होणार आहे. आणि पुढे जर म्हटलं तर C2चं आपल्याला इथं मेडिकल स्टँडर्ड भेटणार आहे. 18 ते 36 वयोगटातील इथं जे उमेदवार आहेत ते अर्ज करू
करू शकता. तर बघा अशा प्रकारे या 5 पदांसाठी एकूण पदसंख्या असणार आहे. वयाची अट मी तुम्हाला सांगितली किती वयाची अट असणार आहे. कॉमन जर म्हटलं तर 18 ते 36 एवढी वयाची अट ठेवण्यात आलेली आहे या 5 पदांसाठी. हे सर्व नॉन टेक्निकलचे पदे आहेत मित्रांनो आणि खालील जे पण 4 पदे आहेत ते सुद्धा नॉन टेक्निकलचे पद आपल्याला बघण्यासाठी भेटतात मित्रांनो. सर्व पदांविषयी तुम्हाला माहिती देणारच आहे आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे यामध्ये काय असणार आहे अभ्यासक्रम. अभ्यासक्रम जवळपास सारखाच आहे मित्रांनो. जे सब्जेक्ट आहे ते सारखेच आहे. फक्त काही ग्रॅज्युएट लेवलची पदे आहे, काही अंडर ग्रॅज्युएट लेवलची पदे. अभ्यासक्रमामध्ये जी लेवल असणार आहे थोडी कमी जास्त होऊ शकते. बाकी जर म्हटलं तर अभ्यासक्रम थोडक्यात सारखाच असणार आहे. यामध्ये थोडक्यात आता अभ्यासक्रमाविषयी माहिती तुम्हाला देऊन घेतो. त्यानंतर लगेच आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया जेणेकरून तुम्हाला देखील महत्त्वाची माहिती पुढे द्यायची आहे. तर बघा या सर्व पदांचा जर विचार केला तर कोणकोणत्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील, कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे त्याविषयी थोडक्यात माहिती देतो. यामध्ये इंग्लिश झालं, इंग्लिशला ऑप्शनला हिंदी तुम्ही ठेवू शकता. त्यासोबत जर म्हटलं तर पुढे मॅथ अँड रिझनिंग हे कॉमन सब्जेक्ट झाले जवळपास सर्वच पदांसाठी. ठीक आहे, तर यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. पुढे जर विचार केला तर करंट झालं. ठीक आहे, करंट वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. जीके जीएस झालं यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि ऑलराऊंडर काय महत्त्वाचे सेंट्रल लेवलचे तुम्हाला जीके वरती प्रश्न विचारले जातील. यावरती तुम्हाला या सब्जेक्टनुसार प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो. त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे या पदानुसार आपण नोट्स देखील बनवलेले आहेत. या नोट्स मध्ये तुम्हाला इंग्लिश, हिंदी, मॅथ, रिझनिंग, करंट अफेअर लेटेस्ट 2 वर्षाचं तुम्हाला भेटणार आहे. लेटेस्ट अपडेटेड ऑक्टोबर पर्यंतचं करंट अफेअर दिलं जाणार आहे आणि जीके जीएस चे काही महत्त्वाचे 3000 पेक्षा जास्त आयएमपी क्वेश्चन सेट तुमच्यासाठी इथं दिलं जाणार आहे वन लाइनर स्वरूपामध्ये. या सर्व पदांच्या नोट्स आपण इथं काढलेल्या आहेत मित्रांनो. या विषयानुसार प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या सेपरेट नोट्स आपण आपल्या टीम तर्फे तुमच्यासाठी घेऊन आलेले. तर यामध्ये 1-2 नव्हे तर या सर्व 4 ते 5 विषयाच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतो. याची सर्वांची प्राइस ठेवलेली फक्त 249 रुपीस. ठीक आहे, 249 मध्ये या सर्व नोट्स तुम्हाला टॉपिक नुसार दिल्या जाणार आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पेपर आपला मराठी लँग्वेज मध्ये सुद्धा होणार आहे मित्रांनो. त्यानुसार मराठी लँग्वेज मध्ये या नोट्स असणार आहे. हिंदी फक्त हिंदी लँग्वेज मध्ये असेल, इंग्लिश लँग्वेज मध्ये आणि बाकी जर म्हटलं तर मराठी लँग्वेज मध्ये या नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. यांची प्राइस ठेवलेली फक्त 249 रुपीस. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 बघा या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचे. पुन्हा एकदा नंबर सांगतो 91 39 64 31 99. ठीक आहे, तर या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचंय 249 रुपयाचं आणि त्यानंतर याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ठीक आहे, व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व नोट्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिल्या जातील टॉपिक नुसार आणि प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स तुम्हाला इथं उपलब्ध करून दिल्या जातील आपल्या टीम कडून. ठीक आहे, प्राइस फक्त असणार आहे 249 रुपये सर्व पदांच्या सर्व विषयांच्या नोट्ससाठी. याचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय उपयुक्त या नोट्स तुमच्यासाठी असणार आहे. तर बघा या 5 पदांविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. आता पुढे आपण बाकीचे जेवढे पण पद उरले त्यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया. पुढे अजून 4 पद वेगवेगळे असणार आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. वरील जे 5 पद तुम्हाला सांगितली त्यांच्यासाठी 14 तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे आणि खाली जे 4 पद आहेत ठीक आहे तर त्यांच्यासाठी 21 तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे. हे सर्व जर म्हटलं तर अंडर ग्रॅज्युएट लेवलची पदे असणार आहे मित्रांनो आणि वरती जर म्हटलं तर ग्रॅज्युएट लेवलची पदे असणार आहे. हे देखील लक्षात ठेवा. आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जे पहिलं पद असणार आहे तिकीट क्लर्कचं पद आहे मित्रांनो. पे लेवल स्केलचा जर विचार केला तर 3 लेवलचं पेमेंट असणार आहे. 21,700 म्हटलेले म्हणजे तुम्हाला इथं 27-28 पर्यंत तुमचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. मेडिकल स्टँडर्ड तुम्ही बघून घ्या. वयाची अट जर म्हटलं तर सर्व पदांसाठी 18 ते 33 एवढं वयाची अट ठेवण्यात आलेली आहे आणि बाकी जर म्हटलं तर जागा 2022 एवढ्या जागा आहेत. पुढे जर म्हटलं तर आपल्याला अकाउंट क्लर्क टायपिस्टचं पद आहे मित्रांनो 361 जागा आहे. बाकी जर म्हटलं तर पेमेंट वगैरे बघून घ्या. पुढे जर म्हटलं तर आपल्याला ज्युनियर क्लर्क टायपिस्टचं पद आहे त्यासाठी 990 जागा आहेत मित्रांनो आणि पुढे जर म्हटलं तर ट्रेन क्लर्कचं पद आहे मित्रांनो तर त्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला 72 जागा आहेत मित्रांनो. अशा प्रकारच्या या 4 पदांची माहिती आहे मित्रांनो जी की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. 21 तारखेपासून या पदांसाठी सुद्धा इथं अर्ज सुरू होत आहेत मित्रांनो. अशा प्रकारच्या एकूण 9 जागांसाठी ही पद भरती आलेली आहे आणि बाकी जर म्हटलं तर वयामध्ये जेवढी पण सूट आहे ती प्रत्येक कॅटेगरीनुसार इथं ज्यांना पण जेवढी असते सेंट्रल लेवलच्या पद भरतींना जसे की एससी एसटी साठी 5 वर्षाची सूट, ओबीसी साठी 3 वर्षाची सूट आणि बाकी जर आरक्षण अंतर्गत सूट असेल तर ती देखील तुम्हाला इथं दिली जाणार आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर काही आपल्याला जे पण महत्त्वाचे काही सूचना दिलेल्या आहेत मेडिकल स्टँडर्ड विषयी त्याविषयी तुम्हाला इथं खाली माहिती दिली जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. A2 म्हणजे काय, A3 म्हणजे काय, त्यासोबत B2 C2 म्हणजे काय, तर यामध्ये काय काय फॅसिलिटी तुम्हाला भेटतात त्याच्याविषयी थोडक्यात माहिती दिली आहे आणि बाकी मेडिकल वगैरे त्याच्याविषयी माहिती पुढे आपल्याला जाहिरातीमध्ये दिली जाणार आहे. जाहिरात जेव्हा ऑफिशियली येईल तेव्हा आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध होईल. जास्तीत
जास्त 5 ते 7 दिवस लागू शकतात. त्यामध्ये ऑफिशियल जाहिरात येईल, त्यानंतर आपण त्यावरती डिटेलमध्ये माहिती तशी पण बघणारच आहोत. ठीक आहे. अशा प्रकारचं या पेपरच्या कात्रांमध्ये आता आरआरबीनी नोटीस जारी केलेली आहे, जाहिरात येणार आहे. तर त्याविषयी संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. पुढे जर म्हटलं तर सीबीटी टेस्ट विषयी माहिती दिली आहे. जसं की इथं बघू शकता ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. त्यासाठी कोणकोणते सब्जेक्ट असू शकतात त्याच्याविषयी माहिती तुम्हाला दिलीच आहे. पुढे जर म्हटलं तर एक्झामिनेशन फीस किती असणार आहे, 500 आणि 250 अशा प्रकारचं असणार आहे. जे की तुम्ही इथं बघू शकता, जे जनरल ओबीसीचे कॅन्डिडेट आहे 500 रुपये फी असणार आहे. एससी एसटी साठी, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 250 रुपयाचं इथं पेमेंट असणार आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन फी. ठीक आहे. हे तुम्हाला समजून गेलं. पेमेंट किती असणार आहे, फी किती असणार आहे त्याच्याविषयी माहिती तुम्ही इथं जाणून घेतली. सूट देखील असणार आहे कॅटेगरीनुसार, हे देखील आपण जाणून घेतलं. एज्युकेशन काय लागणार आहे त्यावरती डिटेलमध्ये आपण व्हिडिओ दिलेला आहे, त्यावरती काळजी करू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा चॅनलवरती व्हिडिओ भेटून जाईल. प्रत्येक पदानुसार एज्युकेशन आपण माहिती दिली आहे, ती तुम्ही जाणून घ्या. तो व्हिडिओ बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ठीक आहे. पुढे सीबीटी टेस्ट होणार आहे, त्यासाठी कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे, सब्जेक्ट विषयी माहिती तुम्हाला देऊन घेतली. पुढे कोणकोणत्या झोनसाठी भरती येणार आहे, म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला इथं भरती येणार त्याच्याविषयी माहिती दिली आहे, त्याच्या लिंक दिल्यात ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी किंवा ऑफिशियल जी पण माहिती असते त्या विषयी तुम्हाला माहिती या झोनच्या लिंक वरती तुम्हाला भेटेल. या ऑफिशियल लिंक्स दिलेल्या आहेत. यामध्ये जर म्हटलं तर चेन्नई झालं, ठीक आहे, गोरखपूर झालं, अशा प्रकारचं भरपूर इथं बेंगळुरू झालं. त्यानंतर पुढे आपलं मुंबई पण असेल, कोलकाता झालं, बघा इथं मुंबई आहे. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर पटना वगैरे आहे, रांची. ठीक आहे. हे सर्व आपल्याला झोन वगैरे दिलेत, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट दिलेत आणि तिथे तुम्हाला ही सर्व माहिती, जाहिराती वगैरे, अपडेट वगैरे तिथं दिलं जातं. अपडेट इथं हाऊ टू अप्लाय दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला सर्व माहिती वेबसाईट वरती दिली जाईल आणि तिथून ऑनलाईन अर्ज भरायला तुम्ही सुरुवात करू शकता, अशा प्रकारचं देखील सांगितलेलं आहे. आणि त्याविषयी काळजी करू नका, संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिली जाईल आपल्या सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने. तर अशा प्रकारची आरआरबी मार्फत या पदांसाठी इथे जाहिरात शेवटी प्रसिद्ध झालेली आहे. बहुतेक जण विद्यार्थी या पदांची भरतीची वाट बघत होते मित्रांनो, आणि जवळपास इथं 10,000पेक्षा जास्त पदांचा समावेश आहे मित्रांनो. त्यानुसार तुम्ही आता या पद भरतीला सुरुवात करू शकता. अतिशय महत्वाची पद असणार आहे आणि नॉन टेक्निकलची असतात पदे मित्रांनो. बघा, आधी देखील जी आर प्रसिद्ध झाला होता, त्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ देखील बनवला होता. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकून देतोय. 24/7चा हा जी आर होता किंवा माहिती होती, त्यामध्ये आपल्याला रेल्वे बोर्डनी माहिती दिली होती. इथं पद किती असणार आहे सांगितल्याप्रमाणे बघा, 10,884 एवढं पद असणार आहे. इथं प्रत्येक पद दिलं होतं. सेफ्टी नॉन सेफ्टीचे कोणते पद आहे त्याच्याविषयी माहिती दिली होती. पुढे जर म्हटलं तर बघा, आपल्याला एकूण प्रत्येक सेंट्रल किंवा झोन आहे त्याच्यानुसार किती पद आहे त्याच्याविषयी माहिती दिली होती, कोणत्या पदांसाठी किती जागा शिल्लक आहे त्याच्याविषयी माहिती दिली होती. ठीक आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑफिशियल जाहिरात येण्याची बाकी आहे. आता फक्त पेपरचं जे कात्रण आहे किंवा पेपरला जी बातमी दिली जाते, रेल्वे जे पण जाहिराती असतात पहिले पेपरला येतात, त्यानंतर आपल्याला ऑफिशियल वेबसाईटला आलेले बघण्यासाठी भेटतात. तर जर म्हटलं तर पेपरला आता ही बातमी इथं आलेली आहे मित्रांनो, पेपरला जाहिरात इथं प्रस्तुत करण्यात आलेली आहे. लवकरच आपल्याला ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली बघण्यासाठी भेटेल. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्यावरती सेपरेट व्हिडिओ येणार आहे. आणि बाकी सिलेक्शन प्रोसेस काय असते, एक्झामची लेवल काय असते, सब्जेक्ट आणि बाकी इतर जेवढे पण आहेत त्याच्यावरती रेग्युलर सेपरेट व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायची बिल येते, तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.